Welcome student, in last lecture we have seen some applications of the biotechnology. Today we are going to see the applications of biotechnology related to the agriculture. So first see, that is here the applications of biotechnology in agriculture, that it mainly involves, that is genetically modified organisms, Bt cottons, pest resistant plants, etc. It helps in modifying plants, animals and microorganisms and improve their agricultural productivity. Tissue culture is used in micropropagation, that is large scale propagation in plants in very short duration. म्हणजे कमी कालावधीत आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये प्लांट्स हे मायक्रोप्रपोगेशन प्रोसेसद्वारे आपण तयार करू शकतो. This technique is also the best method for storing germ plasm and maintaining a specific genetic type, that is the clone. म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम, जसे म्हणजे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे तशाच पद्धतीनं लार्ज अमाऊंटमध्ये पॅरेंटल जेनेटिक कॉम्बिनेशन असणारे आपण लार्ज अमाऊंटमध्ये न्यू प्लांट्स तयार करणं, त्याला आपण काय म्हणतो, क्लोन. This technique is used in those plants which produce recalcitrant seeds or produce highly variable seeds. म्हणजे जनरली इथं आपल्याला या टेक्निकद्वारे जे काही प्लांट्स तयार मिळतील तर त्यांच्यामध्ये डिफरंट कॅरेक्टर किंवा व्हेरिएबिलिटी, डिफरंट वेगवेगळे कॅरेक्टर्स म्हणून आपण असणारे सीड्स आपण इथं या प्लांट्सद्वारे तयार करू शकतो. Next application, that is about the gene therapy. A gene is a stretch of DNA required to make a functional product such as part or all of the protein. म्हणजे जनरली आपण DNA पासून प्रोटीन कशा पद्धतीनं तयार होतं हे आपण पाहिलेलं आहे mRNA आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये. मग इथं जीन थेरपी ही प्रोटीन सिंथेसिसमध्ये असेल. ड्युरिंग द जीन थेरपी DNA दॅट कोड्स फॉर स्पेसिफिक जीन इज डिलिवर्ड टू इंडिव्हिज्युअल सेल्स इन द बॉडी. म्हणजे जनरली एखाद्या बॉडी सेलमध्ये आपण हा DNA काय करू शकतो, एंटर करू शकतो. द जेनेटिक फॅक्टर कॅन बी होली ऑर पार्शियली रिस्पॉन्सिबल फॉर द डिसीज. फॉर एक्झाम्पल, in disorders such as cystic fibrosis, hemophilia, muscular dystrophy, changes in gene directly results in the condition. म्हणजे सिस्टिक फायब्रोसिस असेल किंवा हिमोफिलिया असेल. आता या ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी मी या टर्म्सचं मिनिंग टाकलेलं आहे, ते तुम्ही जरा लिहून काढा, बघा म्हणजे लक्षात येईल. हिमोफिलिया की जिथं ब्लड क्लोट होत नाही असं म्हणतो आपण एखाद्या व्यक्तीचं, किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी या पद्धतीचे जे डिसीज असतात, तर याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर हा रिस्पॉन्सिबल असतो की इथं थोडाफार जेनेटिकली चेंज झाला तरी हे या प्रकारचे डिसीज हे होऊ शकतात. इन अदर कंडिशन सच ॲज हाय कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर, जेनेटिक अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इंटरॅक्ट टू कॉज डिसीज. म्हणजे हे जेनेटिक फॅक्टर आहेतच, परंतु काही कंडिशन्समध्ये काय होतं तर हाय कोलेस्टेरॉल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल किंवा जेनेटिक किंवा इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळं या पद्धतीचे डिसीज आपल्याला डिसऑर्डर्स हे निर्माण होऊ शकतात. इन अदर देर आर मोर दॅन 5000 डिफरंट human genetic diseases known to be caused by single gene defect. So example, there are the sickle cell anemia, thalassemia, Tay-Sachs disease, cystic fibrosis, Huntington's chorea, hemophilia, अल्कोप्टोनुरिया आणि अल्बिनिझम. आता हे जे डिसीज आहेत याच्यामध्ये जनरली याचे जे मिनिंग आहेत ते मिनिंग तुम्हाला टाकलेले आहेत. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे इथं जनरली सेल जे असतात त्या सिकल शेप होतात, म्हणजे हिमोग्लोबिन सेल सिकल शेप होतात. त्यानंतर थॅलॅसेमिया म्हणजे लेस सिंथेसिस ऑफ ग्लोबिन मॉलिक्यूल इन द हिमोग्लोबिन,
आणि मग इथं ऑक्सिजन हा लेस कॅरी होतो त्या सेल्समधून. टेसॅक्स डिसीज. टेसॅक्स डिसीज म्हणजे इथं जनरली आपण काय म्हणू, ब्रेकडाऊन ऑफ द नर्व सेल्स ऑफ द ब्रेन. तर हे जे मिनिंग आहेत हे मिनिंग ऑलरेडी तुम्हाला मी सेंड केलेले आहेत, ते तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हंटिंग्टोन्स कोरिया. हंटिंग्टोन्स कोरिया म्हणजे याच्यामध्ये जनरली काय म्हणू आपण तर देर इज द डान्सिंग डिसऑर्डर आहे की याच्यामध्ये जनरली नर्व्ह सिग्नल हे काय होतात, ब्रेक होतात. तर हे मिनिंग सगळे ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत, ते मिनिंग बघा, त्यानुसार तुम्हाला हे प्रत्येक डिसीज हा लक्षात येईल. या डिसीजमध्ये जनरली बघितलं आपण तर अल्कोप्टोन्युरिया म्हणजे अक्युम्युलेशन ऑफ हिमोजेनेटिक ॲसिड आणि हिमोजेनेटिसिक ॲसिड हे जेव्हा ॲक्युम्युलेशन होतं, साठतं, तेव्हा जनरली युरिन विच टर्न्स ब्लॅक वेन इट एक्सपोज्ड. म्हणजे एअरमध्ये जर जेव्हा युरिन येईल तेव्हा ती युरिन काय होते तर ब्लॅक होते. तर हा एक डिसऑर्डर आहे. अल्बिनिझम म्हणजे इथं जनरली अल्बिनिझम डिसीज जेनेटिक डिसऑर्डर ड्यू टू द हायपोपिगमेंटेशन. म्हणजे इथं मेलॅनिन पिगमेंट फॉर्मेशन कमी होतं आणि जनरली पेल स्किन म्हणजे अगदी पांढरी पांढरी स्किन अशी येलो स्किन असं म्हणू आपण तशी तयार होते की विच इज सेन्सिटिव्ह टू द सन. जीन थेरपी इज बीइंग यूज्ड इन मेनी वेज. आता जीन थेरपी हे कशा पद्धतीनं यूज करू शकले जाते तर याच्या पद्धतीमध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे, रिप्लेस मिसिंग ऑर डिफेक्टिव्ह जीन. म्हणजे जो डिफेक्टिव्ह जीन असेल तो आपण काढून टाकू शकतो, त्याच्या ठिकाणी डिझायरेबल जीन इन्सर्ट करू शकतो. डिलिव्हर जीन्स दॅट स्पीड द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल्स. सप्लाय जीन्स दॅट कॉज कॅन्सर सेल्स टू रिवर्ट्स बॅक टू नॉर्मल सेल्स. डिलिव्हर बॅक्टेरियल ऑर व्हायरल जीन्स ॲज अ फॉर्म ऑफ वॅक्सिनेशन. Deliver DNA to antigen expression and generation of immune response. Supply of gene for impairing viral replication. Then provide gene that promote or impede the growth of new tissue. And last, that is the deliver gene that stimulate the healing of damaged tissue. हिलिंग ऑफ डॅमेज टिश्यू. म्हणजे इथं आपण जीन थेरपी ही या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यूज करू शकतो. नेक्स्ट दॅट इज द फॉर्म्स ऑफ द जीन थेरपी. मग जीन थेरपीचे फॉर्म्स कोणकोणते आहेत? पहिला आहे दॅट इज द जर्मलाईन जीन थेरपी. जर्मलाईन जीन थेरपीमध्ये काय केलं जातं? हेल्दी जीन्स कॅन बी इंट्रोड्युस्ड इंटू जर्म सेल्स लाईक स्पर्म्स, एग्ज, अर्ली एम्ब्रिओज. म्हणजे इथं हेल्दी जीन्स आपण इनकॉर्पोरेट करून जनरली हेल्दी बेबी आपण इथं तयार करू शकतो. इट अलाउज ट्रान्समिशन ऑफ द मॉडिफाईड जेनेटिक इन्फॉर्मेशन टू द नेक्स्ट जनरेशन. Though it is highly effective in counteracting the genetic disorder, it is not encouraged for application in human beings due to the variety of technical and ethical reasons. म्हणजे इथं आपण बघितलं तर नैतिकतेच्या दृष्टीने विचार केला तर हे जी प्रोसेस आहे ही बऱ्यापैकी आपण यूज करत नाही आहे हे ॲप्लिकेशन इन द ह्युमन बिईंग. म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये हे ॲप्लिकेशन आपण बऱ्यापैकी यूज करत नाही. देन सोमॅटिक सेल जीन थेरपी. द जीन इज इंट्रोड्युस्ड ओनली इन द सोमॅटिक सेल लाईक बोन मॅरो सेल्स, हिपॅटिक सेल, फायब्रोब्लास्ट्स, एंडोथेलियम, पल्मोनरी इपिथेलियम सेल्स, सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याला आपण CNS असं म्हणतो, एंडोक्राईन सेल्स अँड स्मूथ मसल सेल्स ऑफ ब्लड वेसल्स. आता हे सगळे मिनिंग्स तुम्हाला माहीत आहेत, मी दिलेले आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे.
modification of somatic cell only affects the person being treated and the modified chromosomes cannot be passed on the future generation. म्हणजे इथं सोमॅटिक सेलमध्ये जेव्हा आपण मॉडिफिकेशन करू तेव्हा फक्त ज्या पर्सनला आपण ते ट्रीट केलेलं आहे त्या पर्सनला त्याचा फायदा होईल, ते मात्र नेक्स्ट जनरेशनमध्ये कॅरी होणार नाही. इट इज द ओनली फिजिबल ऑप्शन अँड द क्लिनिकल ट्रायल्स हॅव ऑलरेडी एम्प्लॉयड for the treatment of acquired disorders such as cancer and rheumatoids, arthritis and the blood disorders including SCID. तर SCID म्हणजे काय? सिव्हिअर कंबाईंड इम्युनोडिफिशियन्सी, SCID. त्यानंतर गाउचर्स डिसीज. गाउचर्स डिसीज आहे, त्याच्यामध्ये पुन्हा फॅमिलियल हायपर कोलेस्टेरोलिमिया आहे, हिमोफिलिया आहे, त्यानंतर फिनिल किटोन्युरिया आहे, सिस्टिक फायब्रोसिस आहे, सिकल सेल ॲनिमिया, डुकेनी मस्क्युलर डिस्ट्रॉफी, त्यानंतर एम्फिसेमा आणि थॅलेसेमिया. आता हे सगळे डिसऑर्डर्स किंवा याचे जे मिनिंग आहेत ते तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, ते तुम्ही थोडंसं वाचलं तर तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. नेक्स्ट दॅट इज द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, GMOज. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये बघा, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हुज जेनेटिक मटेरियल हॅज बीन आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड इन अ लॅबोरेटरी थ्रू जेनेटिक इंजिनिअरिंग. दिस क्रिएट्स कॉम्बिनेशन्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस जीन दॅट डू नॉट ऑकर इन नेचर or through traditional crossbreeding methods. GMOs have been engineered to withstand the direct application of herbicide and to produce an insecticide. म्हणजे जनरली आपण पाहिलं तर हे जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीद्वारे आपण एखादा डिझायरेबल जीन प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये किंवा व्हायरसमध्ये सुद्धा आपण हे जेनेटिक मॉडिफिकेशन करू शकतो. न्यू टेक्नॉलॉजीज आर नाऊ बीइंग यूज्ड टू आर्टिफिशियली डेव्हलप other traits in plants such as resistance to browning in apples and to create new organism using synthetic biology. Despite biotech industry promises, there is no evidence that any of GMOs currently on the market offer increased yield, drought tolerance, enhanced nutrition and any other consumers benefits. ट्रान्सजेनिक प्लांट्स. आता याच्यामध्ये ट्रान्सजेनिक प्लांट्स काय आहेत बघूयात आपण. ट्रॅडिशनल ब्रीडिंग प्रोग्रॅम्स इन्वॉल्व सेक्शुअल क्रॉसेस विच रिझल्ट इन द हायली क्वालिटी ऑफ प्रेझेंट डे फूड प्लांट्स सच ॲज व्हीट, राईस, कॉर्न, पोटॅटो etc. More recently, biotechnological approaches have been applied to these plants to create genetic variation that are beneficial for mankind. The first transgenic plant produced was tobacco. आता हा कन्सेप्ट एक चांगला लक्षात ठेवा की ट्रान्सजेनिक प्लांट जनरली हे की न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्यांची वाढवण्यासाठी ट्रान्सजेनिक प्लांट हे तयार केलेले आहेत. पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस केलेले ते म्हणजे टोबॅको. Several monocot plant like maize, oat, rice, wheat are known. More than 60 transgenic dicot plants such as tomato, soybean, potato, sugar beet, grapes, brinjal, cotton are other transgenic plants. म्हणजे इथं डायकॉट आणि मोनोकॉट हे ट्रान्सजेनिक प्लांट्स कोणकोणते आहेत हे एक्झाम्पल्स थोडं लक्षात ठेवा. Transgenic plants are being looked up as bioreactors for molecular farming, that is for production of novel drug like interferons, edible vaccines, antibodies, amino acids, immunotherapeutic drugs etc. म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवणारे ड्रग्ज म्हणतो आपण त्याला. तर या पद्धतीचे काही आपण बायोरिॲक्टर मॉलिक्युल्स हे या पद्धतीनं ट्रान्सजेनिक प्लांटपासून हे तयार केलेले आहेत किंवा त्या ट्रान्सजेनिक प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
What are the advantages of GM food plants? Genetically modified food plants, that is the help that is first is the insect pest resistance. इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स म्हणजे काय तर प्लांटवरती जे काही इन्सेक्ट किंवा पेस्ट असतात ते पेस्ट त्या प्लांटवरती जरी आले तरी त्या प्लांटला त्याचा कोणताही धोका न होता ते काय होतात तर ते इन्सेक्ट जेव्हा त्या प्लांट सेल ईट करतील तेव्हा ते ॲटोमॅटिकली काय होईल त्याची डेथ होईल. इट कॅन हेल्प फार्मर्स टू रेड्यूस देअर यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स. म्हणजे जनरली हे जर पेस्ट आपण फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला इथं दिलेलं आहे बॅसिलस थरंजिनेसिस. तर बॅसिलस थरंजिनेसिस हे बॅक्टेरियम आहे की जे आपण प्लांट्सवरती टाकल्यानंतर काय होतं तर इथं प्लांट्स जेव्हा हे बॅसिलस थरंजिनेसिस बॅक्टेरियम जे आहे हे जेव्हा प्लांट्स घेतील बॅसिलस थरंजिनेसिस हे बॅक्टेरियम आहे आणि याची जेव्हा प्लांटवरती फवारणी केली जाते तेव्हा काय होतं तर इथं हे इन्सेक्ट जेव्हा त्याच्यावरती पडतात तेव्हा ते काय होतात तर बॅसिलस थरंजिनेसिस हे बॅक्टेरियम जेव्हा इन्सेक्ट ईट करतील जेव्हा त्याच्या इन्सेक्टच्या पोटामध्ये जाईल तेव्हा काय होतं तर ते इन्सेक्टच्या गटमध्ये जातात आणि इन्सेक्टची डेथ होते. कारण इथंही काय आहे तर त्याच्यामध्ये क्रायजीन आहे आणि तो क्रायजीन मुळं काय होतं तर ते क्रिस्टलाइन प्रोटीन जे आहे हे क्रिस्टलाइन प्रोटीन हे क्रायजीन तयार करतं आणि त्यामुळं इन्सेक्टच्या बॉडीमधलं जे काही किंवा आपण काय म्हणू इंटेस्टाईनमधलं मिडगटमधलं जे काही pH आहे हे pH की ज्याच्यामुळं इथं जनरली आपण काय म्हणू तर इथं टॉक्झिक निर्माण होतं टॉक्झिन आणि त्या टॉक्झिनमुळं काय होते तर इन्सेक्टची डेथ होते. तर इथं हे एक एक्झाम्पल खूप वेल नोन एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. तर बघा insect pest resistance, it can help farmers to reduce their use of chemical pesticides. However, an alternative has been available for more than 30 years, which is a biological insecticide from the bacterium Bacillus thuringiensis. हे बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, बॅसिलस थरंजिनेसिस हे काय आहे बॅक्टेरियम आहे. The use of Bacillus thuringiensis sprays is limited because of low stability of protein in the field. Insect resistant plant contain either a gene from Bacillus thuringiensis or a copy-trypsin inhibitor gene. The gene called crygene present in Bacillus thuringiensis produces a protein that forms crystalline inclusion in bacterial spores. When ingested by a susceptible insect, a combination of high pH and the enzyme proteinase of the insect's midgut processes them hydrolytically to release the core toxic fragments. The effect of these fragments is seen within minutes in ingestion, beginning with midgut paralyzed and ending with disruption of midgut cells of insect. Bt toxin activity has been against many species of insects within a disorder of Lepidoptera, Diptera and Coleoptera. तर बीटी टॉक्झिक ॲक्टिव्हिटी ही म्हणू आपण तर याच्यामध्ये इन्सेक्ट जे आहेत ते लेपिडोप्टेरा, डिप्टेरा किंवा कोलिओप्टेरा या प्रकारचे इन्सेक्ट हे जनरली इथं बीटी टॉक्झिन ॲक्टिव्हिटी ही त्याच्यावरती वर्क करते. द जीन ऑफ अल्फा अमायलेज इन्हिबिटर हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम अडझुकीबिन म्हणजे फॅसिओलस वल्गॅरिस and transferred to tobacco, and the gene works against pests like Zebrotis subfasciatus and Calosobruchus
चायनेन्सिस. तर हे जे काही पेस्ट आहेत, हे पेस्ट हे जनरली किल होतात विच आर ऑन द अडझुकी बीन, म्हणजे आपण याला फॅसिओलस वल्गॅरिस असं म्हणतो, घेवडा म्हणतो त्याला आपण. तर हे सगळे मिनिंग तुम्हाला याचे दिलेले आहेत त्या लिस्टमध्ये, ते तुम्ही वाचा, म्हणजे हे मिनिंग लक्षात आले की हा कन्सेप्ट क्लिअर होईल. त्यानंतर नेक्स्ट दॅट इज इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटीज, म्हणजे त्याला आपण बायोफॉर्टिफिकेशन म्हणतो. ट्रान्जेनिक प्लांट्स हॅव ऑल्सो बीन प्रोड्यूस्ड टू प्रोव्हाइड फंक्शनल फूड अँड न्यूट्रास्युटिकल्स. दॅट इज स्विस रिसर्चर्स क्रिएटेड ट्रान्जेनिक राईस, त्यालाच आपण गोल्डन राईस म्हणतो, ट्रान्जेनिक मस्टार्ड, गोल्डन मस्टार्ड व्हरायटीज दॅट हॅज अ हाय इन विटॅमिन ए. म्हणजे इथं आता आपण हा जो कन्सेप्ट आहे, तर आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ती या प्लांटमधली हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा प्लांट्स म्हणतो, त्याच्यामधली न्यूट्रिशनल व्हॅल्यू इथं वाढवली जाते. आणि मग न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवली जाते म्हणजे इथं गोल्डन राईस असेल किंवा गोल्डन मस्टार्ड असेल, की याच्यामध्ये जनरली विटॅमिन ए चं पर्सेंटेज हे वाढवलं जातं. आता राईसमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, विटॅमिन कमी असतं, पण या आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीद्वारे आपण विटॅमिन ए रिच राईस तयार करू शकतो. इट इज गोल्डन इन कलर ड्यू टू विटॅमिन ए. दे होप दॅट दिस राईस इफ ग्रोन अँड इटन इन डेव्हलपिंग कंट्रीज वुड रेड्यूस द डिसीज असोसिएटेड विथ विटॅमिन ए डिफिशियन्सी. म्हणजे विटॅमिन ए डिफिशियन्सी डिसीज म्हणजे नाईट ब्लाइंडनेस वगैरे या पद्धतीचे डिसीज बऱ्यापैकी यांनी कंट्रोल झालेले आहेत. गोल्डन राईस अ ट्रान्जेनिक फूड क्रॉप्स यूज्ड टू रिड्यूस विटॅमिन ए डिफिशियन्सी डिसीज. म्हणजे गोल्डन राईस ही नवीन व्हरायटी अशी आहे की ज्याच्यामुळं विटॅमिन ए डिफिशियन्सी काय करू शकतो, आपण कमी करू शकतो. इम्प्रूव्हमेंट इन ऑइल कंटेंट अँड ऑइल क्वालिटी ऑफ क्रॉप्स लाईक सोयाबीन, ऑइल पाम, rapeseed and sunflower have been achieved by transfer of Arabidopsis gene. त्यानंतर आयर्न डिफिशियन्सी also a serious nutritional problem. Transgenic crops that will produce food rich in iron and iron storage protein, त्याला आपण फेरिटीन असं म्हणतो, is targeted. फेरिटीन इज फाउंड इन मेनी ॲनिमल्स, प्लांट्स अँड बॅक्टेरिया. म्हणजे फेरिटीन हे आपल्याला बऱ्याचशाच प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते. की ज्याच्यामुळं काय होतं, तर फेरिटीनमुळं आयर्न हे काय होतं, स्टोरेज होतं. द जीन फॉर फेरिटीन प्रोटीन आयसोलेट फ्रॉम सोयाबीन अँड फॅसिओलस हॅव बीन ट्रान्सफर टू राईस. आता हे जीन जे आहे की जे फेरिटीन तयार करतं प्रोटीन, तर हे फेरिटीन प्रोटीन तयार करणारं जीन हे आपण सोयाबीनमधून किंवा घेवडा फॅसिओलस याच्यातून काढून आपण ते राईसमध्ये सुद्धा इन्सर्ट करू शकतो, की जेणेकरून इथं आपण आयर्न राईसमध्ये आयर्नचं पर्सेंटेजही वाढवू शकतो. तर या पद्धतीनं हे काही ॲप्लिकेशन्स हे आपण आता इथं पाहिलेली आहेत. इथं मी चार्ट एक घेतलेला आहे तुमच्या बुकमधला. सम ट्रान्जेनिक प्लांट प्रोड्यूस्ड फॉर फंक्शनल फूड अँड न्यूट्रास्युटिकल्स. याच्यामध्ये प्रोविटॅमिन ए, त्याचं पोटेन्शियल बेनिफिट आहे अँटीऑक्सिडंट. क्रॉप आहे राईस आणि ट्रान्जेन कोणतं वापरलेलं आहे, तर फायटोइन सिंथेटेज किंवा लायकोपिन सायक्लेज. विटॅमिन ई हेही अँटीऑक्सिडंट म्हणून आपण यूज करू शकतो. प्लांट आहे कॅनोला आणि जनरली गॅमा टोकोफिरॉल मिथिल ट्रान्सफरेज हे त्याच्यामध्ये जीन वापरलेलं आहे, ट्रान्सजीन. फ्लॅवोनॉइड्स
हे सबस्टन्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून यूज केलं जातं. क्रॉप आहे टोमॅटो आणि जीन जो ट्रान्सफर केलेला आहे दॅट इज ट्रान्सजीन इज द कॅलोन आयसोमरेज. फ्रुक्टन्स लो कॅलरीज शुगर बीट क्रॉप आहे. वन सुक्रेज किंवा सुक्रेज फ्रुक्टोसिल ट्रान्सफरेज. आयर्न फॉर्टिफिकेशन की इथं आपण आयर्न कंटेंट हा वाढवला जातो, आयर्न कंटेंट वाढण्यासाठी. राईस प्लांट आहे आणि इथं जे जीन ट्रान्सफर करणार आहोत आपण ते फेरिटीन किंवा मेटॅलोथिओनिन किंवा फायटीज. तर या पद्धतीचा हा चार्ट तुम्हाला दिलेला आहे. बाकी या टॉपिकमध्ये आपण हे जे काही ॲप्लिकेशन्स बघितलेले आहेत, तर हे ॲप्लिकेशन्स तुम्हाला या पद्धतीनं पुढचेही ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो स्टुडंट, टुडे वी स्टॉप हिअर.